NT स्कॅन प्रमाणे आता 12 आठवडे कंप्लीट झाले. NT स्कॅन मध्ये सगळं व्यवस्थित आहे. हा, आता याच्यासोबत आपल्याला डुअल मार्कर किंवा NIPT टेस्ट येऊन जाईल तिचा रिपोर्ट. बाकी आता आउट ऑफ डेंजर व्यवस्थित. ओके. यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. वाईफचं वय 40 आणि हस्बंडचंही वय 40 वर्ष. यांनी पूर्वी एका IVF सेंटरमध्ये 2 IVF केले होते. त्यावेळी पहिल्या सायकलमध्ये डे 3चे 3ऱ्या दिवशीचे गर्भ टाकले गेले होते आणि दुसऱ्या IVF सायकलमध्ये त्यांचे गर्भ पडले नव्हते. ज्यावेळी ते आमच्याकडे आले की त्यावेळी असं होतं की मग आता काय. तर कसं असतं की त्यांनाही मी तेच सांगितलं की IVF हा जरी एक शब्द असला तरी IVF खूप प्रकारे करता येतं आणि IVF साठी स्टिम्युलेशन म्हणजे तुमचे फॉलिकल्स वाढवण्यासाठी जे इंजेक्शन देतात ते बऱ्याच वेगवेगळ्या क्वालिटीचे येतात. डे 3 एम्ब्रिओपेक्षा डे 5 एम्ब्रिओचं ग्रोथ पोटेन्शियल चांगलं असतं आणि 35च्या पुढच्या बायकांना एम्ब्रिओ बायोप्सी केल्याने क्रोमोझोमली नॉर्मल एम्ब्रिओ आपल्याला टाकून प्रेग्नन्सीचा चान्स वाढवता येतो. आणि त्यांनी फेथ दाखवला, त्यांचं स्टिम्युलेशन झालं चांगल्या रिकॉम्बिनंट इंजेक्शनने. जे पूर्वी वापरले गेले होते त्यापेक्षा बेस्ट इंजेक्शन वापरले गेले. त्यांचे पहिल्याच सायकलमध्ये 6 डे 5चे ब्लास्टोसिस्ट बनले. 2 ट्रान्सफर केले होते. PGTA ला त्यांची इच्छा नव्हती त्यामुळे आपण ते स्किप केलं होतं. पण 2 एम्ब्रिओ टाकले, त्याच्यापैकी 1 एम्ब्रिओ इम्प्लांट झाला आणि आता 12 आठवडे कंप्लीट झाले. हा, आणि जनरली लोक विचारतात मग IVF झाले मग मॅक्झिमम आम्ही किती वेळा IVF करू शकतो, हा कॉमनली. आणि त्यांनी विचारलं होतं की मॅडम IVF करायचं किती वेळा, त्याचा मग शरीरावर पुढे दुष्परिणाम होतो का. आता IVF मध्ये जे ड्रग्ज वापरले जातात, हॉर्मोनचे इंजेक्शन वापरले जातात, मल्टीव्हिटॅमिन, फोलिक ऍसिड, ब्लड थिनर्स, ह्याचा बॉडीवरती टाइमिंग इफेक्ट असतो. गर्भ बनणे, गर्भ वाढवणे याच्यासाठी ते दिले जातात. IVF मॅक्झिमम किती वेळा करू शकतो ह्याचा काउंट नाहीये. फक्त जे तुम्ही पूर्वी केलंय त्याच्या पुढे आपण जायला पाहिजे. जसं पूर्वी त्यांना HMG चे इंजेक्शन वापरले गेले होते तर आपण त्यांना रिकॉम्बिनंट इंजेक्शन वापरले. तसंच डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं गेलं होतं तर आपण डे 5 पर्यंत गेलो. हा, आणि त्याच्यात एम्ब्रिओ बायोप्सी हेही ऑप्शन असतं पण त्याची लकीली गरज नाही पडली आणि प्रेग्नन्सी राहिली. म्हणून किती वेळा IVF करू शकतो, माझ्याकडे मॅक्झिमम 18 फेल्ड सायकल नंतरही बेबी घेऊन गेलेले लोक आहेत. इथे समटाइम्स कधीतरी देव तुमचे पेशन्स चेक करतो. काही लोक क्विक सुटून जातात पण काही लोकांना थोडा वेळ लागतो.